तर आज सगळी एकत्र आलती म्हणूनच रानात रानमेव्याची पार्टी केली. पण या पार्टीतलं जेवण पिल्लाला एवढं आवडलं की त्यांनी पार केळीचं ताट चाटून पुसून खाल्लं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज सकाळ सकाळ काम लागलं होतं यांना आणायचं. या जशा घरी आल्या लगेच त्यांच्या फरमाईश सुरू झाल्या, मामा पिझ्झा आण, मामा बर्गर आण. पण मी त्यांचं अजिबात नाही ऐकलं. म्हणलं आता गाव का आलाय तर जरा गावच्या गोष्टी खा. मग काही सगळ्यांना गाडीवर घेतलं आणि 2 बिडीचं पुढे घेतलं आणि थेट रानात आलो. आणि ते कायसाठी तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तर रानातच भेटणार होत्या. त्याच्यात सगळ्यात आधी केळीचं पान घेतलं, कारण की घरून आम्ही ताट आणली नव्हती. आणि पार्टीचा आता आम्हाला एवढा घाण एक्सपिरियन्स झालाय की कोणती गोष्ट नसली की आतमत काही ना काही जुगाड लागतेच. तर आता पत्रावळी लागलीत म्हणलं आता वेळ झाली त्याच्यात पंचपाकवान टाकण्याची. म्हणून सुरुवात कैऱ्यांपासून केली, पण त्यांचं तर आता आंब तयार झालतं. पण त्याच्यात चुकून एक कैरी गावली आणि त्याच्यावरती मीठ टाकून पहिली डिश रेडी झाली. आणि ह्याच्यासोबत जोडीला अजून काय काय होतं माहितीये का, जांभूळ, पेरू, आंबा आणि गावच्या लोकांची पहिली पसंत असणारी भेळ. मग तुम्हाला पण भेळ आवडती का नाही? मला तर लय आवडती. पण बाकी काय म्हणा, जी मज्जा अशी रानात जेवण येते ना ती मज्जा कुठंच नाही. मग जसं आमचं खाऊन झालं तसं पिल्लाने अख्खं ताट साफ केलं आणि मग आम्ही लुडो खेळायला सुरू केलं. यांचा मामा तर मी पहिलंच होतो, पण आता शकुनी मामा झालोय. सगळ्यात आधी त्यांना लुडोत हरवलं आणि आता त्यांना हातपाय दाबायला लावले. मामान बाच्यांमध्ये अशी मजाक मस्ती चालूच असती. मग तुमची तास चलतं का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कधी अशी पार्टी केलीत का किंवा करायला आवडन का ते पण सांगा. आणि त्याच्याच बरोबर फॉलो लाईक पण करा की राव.